If the reflected rays make an angle of 60 degree with the normal, what angle must the incident ray make with the normal? बघा हे फार सिंपल एक्झाम्पल आहे. आपल्याला माहिती आहे की जो नॉर्मल असतो, सपोज आता हा पॉइंट ऑफ इन्सिडेंस असतो, याला आपण म्हणतोय की पॉइंट ऑफ इन्सिडेंस. ठीक आहे. हा जो अँगल असतो तुमचा नॉर्मल, हा नॉर्मल असतो तुमचा, हा काय तुमचा नॉर्मल आहे. तर हा जो अँगल असतो याला आपण काय म्हणतो, अँगल इन्सिडेंट रे म्हणतो आपण याला. हा जो येतो काय इन्सिडेंट रे असतो. आणि हा जो, सॉरी फिगर थोडीशी रॉंग झाली, हे बघा है ना, हा नॉर्मल आहे तुमचा, नॉर्मल एन. तर हा जो अँगल असतो ना, अँगल आय आणि अँगल आर विथ द नॉर्मल हे काय असतात, इक्वल असतात. म्हणजे बघा अँगल ऑफ रिफ्लेक्शन गिवन आहे तुमचा, अँगल आर किती तो 60, आपल्याला काढायचा आय. तर इथे आपण एक सेंटेन्स टाकायचे तुम्ही, अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन, है ना, अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. मग आपण म्हणायचं की बट अँगल आर इज इक्वल टू 60, रिफ्लेक्शन अँगल किती आहे 60, तर इन्सिडेंट अँगल पण किती असेल 60. तर याच्यात हे सेंटेन्स फार महत्वाचे आहे, अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन, इथे लक्षात. नंतरच आपण हे लिहू शकतो की अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. हे बघा आपल्याला माहिती आहे की हे दोघे अँगल इक्वल असतात, पण काय इक्वल असतात, तर हे सेंटेन्स महत्वाचे. हे सेंटेन्स लिहिलं तुम्हाला तर तुम्हाला त्या एक्झाम्पल मध्ये पूर्ण मार्क मिळते. पुढचा क्वेश्चन बघा काय, इफ द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे and the reflected ray is 90 degree, what are the values of the angle of incidence and angle of reflection? बघा हाच क्वेश्चन आहे. समजा तुमचा जो इन्सिडेंट अँगल आहे, द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड इज 90, त्याच्यामध्ये जो अँगल असेल तो 90 कधी असेल, तर बघा अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे इज 90, म्हणजे आपण असं म्हणतो की अँगल आय प्लस अँगल आर. बघा अँगल आय आणि अँगल आर हे किती आहेत, 90 डिग्री. म्हणजे हा अँगल कितीचा असेल, 45 डिग्रीचा असेल. कितीचा असेल तो 45 डिग्री. हा 45 डिग्री. इथे लक्षात, इथे बघा अँगल आय प्लस अँगल आय इज इक्वल टू 90 आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की अँगल हा 45 त्याच्यात, म्हणजे समजा हा 2 आय झाला की नाही, 1 आय प्लस 1 आय हा झाला 2 आय, आणि हा 2 इथे आपण डिवाइड केला, 90 ला डिवाइड केला 2 आपण, तर काय होईल तो 45 होईल. येते लक्षात. हे बघा अँगल आय प्लस अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, कारण की त्यांनी क्वेश्चन काय दिलाय बघा, इफ द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे, म्हणजे बघा त्यांनी सरळ सरळ काय म्हटलंय, अँगल बिटवीन इन्सिडेंट अँड रिफ्लेक्टेड रेज म्हटलंय त्यांनी, रेज. हे रेज आहे, हा इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रेज आहे, यांच्या मधील अँगल हा 90 आहे. बरोबर आहे. विथ नॉर्मल सांगितलं असतं तर नॉर्मलला आपण इथे वेगळ्या प्रकारे त्याला घेतलं असतं. समजा विथ नॉर्मल राहिलं असतं तर आपण असं म्हटलं असतं की हा 90 आणि हा 90, मी ती एक स्ट्रेट लाईन राहिली असती, स्ट्रेट लाईन. ठीक आहे. पण इथे काय म्हणतो आपण की तो अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्टेड आणि इन्सिडेंट यांच्यामध्ये जो अँगल आहे तो 90 आहे. म्हणजे अँगल आय प्लस अँगल आर इज इक्वल टू 90. पण आपण म्हणतोय की अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बट त्यांनी काय म्हटलंय, समजा आता आपण असं म्हणतो की हे दोघे इक्वल आहेत, समजा आपण अँगल आय आणि इथे पण अँगल आर इज इक्वल टू आपण अँगल आय टाकू शकतो. बघा हा 1 अँगल आय प्लस 1 अँगल आय हा झाला 2 अँगल आय इज इक्वल टू 90. दोघी बाजूला समजा आपण 2 ने डिवाइड केला तर काय होईल, हा 2 कॅन्सल होईल. इथे बघा 2 1 जा 2, 2 4 जा 8 आणि 2 5 जा 10, म्हणजे अँगल आय इज इक्वल टू किती आला 45 डिग्री. इथे लक्षात. आता पुढचं त्यांनी एक्झाम्पल दिलंय बघा, नेक्स्ट एक्झाम्पल,
the angle between the plane mirror and the incident ray is 35. So what is the angle of incidence and angle of reflection? त्यांनी इथे दिलेलं बघा, समजा एक प्लेन मिरर असेल, सपोज दिस इज अ प्लेन मिरर, हा तुमचा प्लेन मिरर आहे, तर त्यांनी हा नॉर्मल आहे तुमचा नॉर्मल एन, तर हा जो इन्सिडेंट रे आहे, हे बघा हा इन्सिडेंट रे, हा काय तुमचा इन्सिडेंट रे. आता इन्सिडेंट रे आणि प्लेन मिरर हा जो अँगल तुम्हाला दिला आहे हा अँगल 35 आहे, म्हणजे हा रे आणि हा प्लेन मिरर यांचा अँगल हा 35 डिग्री. तर आपल्याला हा अँगल काढायचा आहे, अँगल आय, आणि हा अँगल तुम्हाला काढायचा आहे अँगल आर, हे तुम्हाला काढायचं आहे. तर आपण एक म्हणू शकतो बघा, सपोज मिरर लाईन इज इक्वल टू पी क्यू. ही जी मिरर लाईन आहे ती काय बघा, लाईन पी क्यू इज अ मिरर लाईन. ठीक आहे, हा तुमचा अँगल ऑफ इन्सिडेंट आहे ओ पॉइंट, बरोबर आहे. हा तुमचा ए पॉइंट, हा तुमचा बी पॉइंट. ठीक आहे, आणि हा तुमचा नॉर्मलचा हा एन. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा तुमचा अँगल कोणता गिवन आहे तुम्हाला, अँगल पी ओ ए हा तुम्हाला गिवन आहे. पी ओ ए किती गिवन आहे, 35 डिग्री, बरोबर आहे. अँगल पी ओ ए तुम्हाला दिलेला आहे 35 डिग्री. आणि अँगल पी ओ एन, हा बघा अँगल पी ओ एन हा किती असतो बघा, हा प्लेन सरफेस आणि हा नॉर्मल, आपल्याला माहिती आहे हा परपेंडिक्युलर असतो, नॉर्मल परपेंडिक्युलर असतो, म्हणून हा पी ओ एन किती असेल 90 डिग्रीचा असेल, बरोबर आहे. मग बघा हा 90चा असेल तर हा कितीचा असेल, हे बघा अँगल ए ओ एन, अँगल ए ओ एन काय, हा रिफ्लेक्शन अँगल आहे, सॉरी इन्सिडेंट अँगल आहे, अँगल ऑफ इन्सिडेंस. तर हा कसा निघेल, ए ओ एन 90 मायनस दिस 35, म्हणजे अँगल पी ओ एन मायनस अँगल हा जो अँगल आहे पी ओ ए, बरोबर आहे. म्हणजे 90 मायनस 35 किती येईल तो 55 डिग्री. किती आला तो 55 डिग्री. म्हणजे बघा तुमचा हा इन्सिडेंट अँगल किती आला 55 डिग्री. पण आपण असं म्हणतोय की बाय लॉज ऑफ रिफ्लेक्शन, बाय लॉज ऑफ रिफ्लेक्शन व्हॉट वी कॅन से, incident angle is equal to reflected angle, but what we can say, we get the incident angle I किती मिळाला तुम्हाला तो 55, therefore angle R also 55 डिग्री. येते लक्षात. अशा प्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व्ह करू शकता. आता फोर्थ एक्झाम्पल दिलं बघा त्यांनी, फोर्थ एक्झाम्पल, what angle will reflect rays make the mirror if the angle of incidence is 40 डिग्री. त्यांनी इथे दिलंय बघा, त्यांनी काय दिलं इथे, अँगल ऑफ इन्सिडेंस त्यांनी गिवन आहे, बरोबर आहे. तर त्यांनी इथे विचारलंय की तुमचा रिफ्लेक्टेड रे काय असेल, हे बघा, व्हॉट अँगल विल द रिफ्लेक्टेड रेज मेक विथ द मिरर, है ना. रिफ्लेक्टेड रेज आणि मिरर यांच्यामध्ये तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा आहे. थोडक्यात तुम्हाला हे बघा, हा तुमचा प्लेन मिरर आहे, हा काय तुमचा प्लेन मिरर आहे, हा तुमचा नॉर्मल, आणि हा तुमचा रिफ्लेक्टेड रेज, हा तुमचा अँगल ऑफ इन्सिडेंस, हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन. येते लक्षात. तुम्हाला काय करायचं आहे, हा प्लेन मिरर आणि हा रिफ्लेक्टेड रे यांच्यामधील अँगल तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे, आणि कोणता अँगल गिवन आहे तुम्हाला, अँगल ऑफ इन्सिडेंस गिवन आहे, म्हणजे तुम्हाला अँगल आय गिवन आहे. ठीक आहे, हा अँगल तुम्हाला गिवन आहे, हा किती अँगल 40 डिग्री. तर या ठिकाणी बघा अँगल ऑफ इन्सिडेंस गिवन आहे 40, तुम्हाला काढायचं कोणता आहे, अँगल एन ओ बी तुम्हाला काढायचं आहे. तर या ठिकाणी बघा अँगल आर इज इक्वल टू किती आहे 40 मायनस हा तुमचा अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ हा किती आहे 90. थोडक्यात आपण आहे ना एक फिगर ड्रॉ करून समजून घेऊ.
हे बघा, ही प्लेन मिरर, हा तुमचा P, हा तुमचा Q, हा तुमचा O पॉइंट, हा तुमचा A, हा तुमचा N पॉइंट, हा तुमचा B पॉइंट. येते लक्षात? तुम्हाला गिवन काय? हा तुमचा अँगल गिवन आहे, अँगल AON गिवन आहे 40 डिग्री. आणि तो जो अँगल असतो तो कोणता असतो? अँगल ऑफ इन्सिडेंस असतो तो. हा अँगल ऑफ इन्सिडेंस हा गिवन आहे 40 डिग्री. बरोबर आहे. मग तुम्हाला आता हा जो अँगल आहे ना, हे बघा, तुम्ही असं म्हणू शकतात की अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. बरोबर आहे. तो किती येईल मग? 40 डिग्री. हा तुमचा 40 डिग्री आलेला आहे. बरोबर आहे. हा अँगल किती आला तुमचा? 40 डिग्री. पण तुम्हाला काढायचा कोणता आहे? हा रिफ्लेक्टेड रे आणि हा मिरर यांच्यामधील अँगल काढायचा आहे. तर तुम्ही इथे म्हणायचं आहे की बाय लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन असं म्हणू शकता तुम्ही की अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. तो किती आला मग? 40. आणि अँगल आर 40 कसा आहे बघा, हा अँगल AOB, अँगल NOB हा तुम्हाला मिळाला आहे 40 डिग्रीचा. आणि तुम्हाला काढायचा कोणता आहे? तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे अँगल BOQ. हा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. हा बघा, हा BOQ तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. मग तुम्ही असं म्हणू शकतात की अँगल NOQ इज इक्वल टू 90 डिग्री. हा किती असेल? NOQ किती आहे? 90. तर इथे काय देणार तुम्ही रिझन? इट इज द अँगल बिटवीन नॉर्मल अँड मिरर, प्लेन मिरर. येते लक्षात? मग बघा, आपल्याला अँगल काढायचा आहे अँगल BOQ. अँगल BOQ कसा निघेल मग? की अँगल NOQ मायनस अँगल NOB. NOQ किती तुमचा? 90 डिग्रीचा. त्याच्यामधून तुमचा हा 40 डिग्रीचा अँगल गेला. मग अँगल तुम्हाला किती मिळेल? 60 डिग्रीचा मिळेल तुम्हाला. येतं लक्षात? किती मिळेल तुम्हाला? तो 60 डिग्रीचा मिळेल तुम्हाला. हे बघा, सॉरी बाय मिस्टेकली इट इज 60, इट इज 90 मायनस 40, इट इज 50 डिग्री. ठीक आहे, येतं लक्षात? कितीचा मिळेल तुम्हाला? तो 50 डिग्रीचा मिळेल. तर हे चॅप्टर तुमचं कम्प्लीट झालं आहे. तर याचे प्रश्न तो तुम्ही सोडून घ्यायचे. ओके, थांबू इथे आपण आज.